जे काही असा एक हे काही कम्युनिकेशनचा भाग राहिला असेल तो मी त्यांच्यासोबत क्लॅरिफाय सुद्धा केला. त्यांची राईटली सो अपेक्षा अशीच आहे की काम लवकरात लवकर सुरू व्हावं आणि आम्ही त्यांना कमेंटसुद्धा केलं आहे की पावसाच्या आधी आम्ही खाड्याचे कामांना आपण त्याच्यामध्ये पूर्ण करणार. पहिल्या टप्प्यामध्ये खाड्यांचं जे प्रामुख्याने जे एक खूप क्रिटिकल कॉम्पोनंट असतो म्हणजे त्यांची ध्वजा उभारणी, टॉयलेट्स, पाण्याची व्यवस्था त्याला आपण प्रायोरिटी दिली होती आणि त्र्यंबकेश्वरमध्ये जवळपास प्रत्येक खाड्याला 1 कोटीच्या आपण कामाला मंजुरी दिली. दुसऱ्या टप्प्यामध्ये आता त्यांची राहण्याची व्यवस्थाला आपण मंजुरी दिली. त्यांचं म्हणणं होतं त्याला प्राधान्य देण्यात यावं आणि तो पण आपण याच्यामध्ये प्राधान्य त्यांना दिलं. आणि एक त्यांची मागणी होती की PWD किंवा एका यंत्रणाचे मार्फत इम्प्लिमेंट करावं, तर दुसऱ्या टप्प्याने आम्ही PWDच्या मार्फत इम्प्लिमेंट करतोय. पहिला टप्पा पण नगर परिषदच्या मार्फत. आज रोजी मला वाटत नाही की असं नाराजी आहे, पण ते आपले वरिष्ठ आहे, आपले सिनियर आहे. घरामध्ये सुद्धा एखादा मुलांना असा राबवू शकतोय तर मी तर त्याला त्याच स्पिरिटने घेतो की त्यांचा रोल खूप महत्त्वाचा आहे या संपूर्ण ऑर्गनायझेशनमध्ये आणि त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेणं आम्हाला पण क्रमप्राप्त आहे आणि आमची जबाबदारी सुद्धा आहे. तर वेळोवेळी आम्ही मार्गदर्शन घेत राहणार. कुठेतरी आम्ही थोडा मागे पुढे चुकलो की त्याला जो आपली आहे त्याला आपण रेक्टिफाय सुद्धा. माझी भूमिका त्याच्यामध्ये स्पष्ट आहे आणि भगवान बाबा असतील, इतर सगळे असतील त्यांच्यासोबत त्याच्यानंतर बरेच आमचे प्रोग्राम, स्वच्छताचा कार्यक्रम झाला, भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. आय फील वी आर कॉर्डिनेटिंग वेल विथ रिगार्ड्स टू ऑल दी अखाडास. आणि नाशिकमध्ये रिसेंटली आम्ही रात्रीला CP सर, मी, NMC कमिशनर, सगळ्या खाड्यांच्या लोकांना घेऊन सगळा शाही मिरवणूकचा मार्गसुद्धा आपण त्याची पाहणी केली. तशीच पाहणी आम्ही आता त्र्यंबकेश्वरमध्ये SP साहेबांच्या सोबत आणि खाड्यांचे सर्व आपले साधू मंडळाच्या सोबत त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा करणार आहोत, जेणेकरून शाही मिरवणूक निघताना त्या ठिकाणी काही उडीवा राहू नये. त्यांना काही वाटतंय की असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, त्याचा पण याच्यामध्ये आपला इन्क्लूड आमची प्लॅनिंगमध्ये राहावा. तो नाशिकची व्हिजिटच्या मोठी होतं तसाच आपण त्र्यंबकेश्वर. आणि हे पण हे नाही की आता एकदा व्हिजिट झाली, दर 2-3 महिन्याला आपण तो असा करत राहणार. म्हणजे घाटाचा असेल, आपला शाही मार्गाचा असेल, जेणेकरून मी ऑल अराउंड अंडरपास आणि तो जो रस्ता प्रस्तावित आहे तो नाशिक रोड. सो द्वारका टू नाशिक रोड फुल 45 मीटर विड्थ NMCच्या मार्फत डेव्हलप करण्यात येते. आय थिंक इट्स 10 लेन, बट आय थिंक तुम्हाला थोडासा NMC पासून कन्फर्म केलेला बरं राहील, पण बहुतेक 10 लेन आहे ते आणि 10 लेनच आहे. आणि तो बिटुमेन टॉपिंगने तो बिटुमेनचा हे करताय नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन. NHPW जे मोहर्त असतात त्यांचा असा एक NHI चेअरमॅन आणि चीफ सेक्रेटरी सरांची आमची जानेवारी पहिल्या आठवडा दुसऱ्या आठवड्यामध्ये मीटिंग होती. त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही फंड करू आणि नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन तो इम्प्लिमेंट करावं. त्याच्यानंतर आपण सगळं एस्टिमेट आणि DPR करून घेऊन आता त्यांना आपण सबमिट केलेला आहे अँड वी आर वेटिंग फॉर दॅट अप्रुव्हल. लवकरात तो अप्रुव्हल भेटला की ते कामाची सुरुवात द्वारकापासून तर आपल्या NMC हद्दीपर्यंत कामाची सुरुवात NMCचे मार्फत केली. किती दिवसात तो आपला कुंभच्या आधी रस्ता होईल. तो बिटुमेनचा रस्ता करण्यात असल्यामुळे त्याचा एवढा वेळ लागणार नाही. आणि त्याच्यामध्ये जे जागाचे मुद्दा आहे, बऱ्यापैकी राईट ऑफ वे अवेलेबल NMCच्या कडे आहे. किती किलोमीटर असणार नाही You can imagine NMC boundary. I can't remember. I think 10 किंवा 10.5 किलोमीटर आहे. But I don't want to give a number. असं एक्झॅक्ट नंबर लक्षात नाही. सर 10 आहे. 10-10.5. हा प्रश्न झाला असेल तर विचारायचं होतं. 2 गोष्टी आहे. नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन युटिलिटीची चांगली प्लॅनिंग ओव्हरऑल केली. म्हणजे तुम्ही जर विचार केला की जवळपास 4 ते 5 म्हणजे ऑलमोस्ट 6 युटिलिटी. त्याच्यामध्ये MNGLची पाईपलाईन आहे, ऑप्टिकल फायबरचा आपला स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये वॉटर सप्लायचा प्रोजेक्ट आहे, ड्रेनेजचा प्रोजेक्ट आहे, MSCDCLची काही युटिलिटी आहे आणि अजून एक असं 5 ते 6 युटिलिटी पॅरलली टाकण्याचा कार्यक्रम. आणि तो सुद्धा तुम्हाला सब बेस लेअर WBM BBM किंवा कॉन्क्रीटमध्ये PQC DLC वगैरे करताना त्याच्या आधी तुम्हाला युटिलिटीचं काम करावं लागतं. युटिलिटीचं काम केल्यानंतर मी मान्य करू शकतो की इमिजिएटली त्याला डांबरीकरण याच्यासाठी करण्यात आलेलं नाही, बिकॉज लगेच त्याला खूप तेजीने पुढे त्याच्यामध्ये आपण जातोय. एअरपोर्टचं काम ऑलरेडी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं आहे, कामची पण सुरुवात झाली आहे.
त्याच्या व्यतिरिक्त जे काही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एजन्सीज आहे, रेल्वेचं काम त्यांचं ऑलरेडी ते तुम्हाला सर्वांना ब्रीफ करतच राहत आहे. त्यांचे 5 जे रेल्वे स्टेशन आहे, ओढा, कर्जसुत्रे, खेरवाडी, देवलाली आणि नाशिक रोड, त्या ठिकाणी सुद्धा रेल्वेचे मार्फत त्यांचे सगळे जे इन्फ्रा अपग्रेडेशन, ॲडिशनल लूप लाईन वगैरेचं काम, प्लॅटफॉर्मचं काम रेल्वेचे मार्फत सुरू आहे. त्याच दृष्टीने NHI आणि NHPWचे मार्फत सुद्धा आपला पुणे हायवेचे काही सेक्शन असतील, बॉम्बेचा आपला गोंदे ते पिंपळगावचा आपला सेक्शन असेल किंवा धुलेचेकडचा त्यांचा हायवेचा सेक्शन असेल. तसाच आपला NHPWच्या मार्फत पेठ रोड आहे, वणी रोड आहे, गोटी त्र्यंबकचा आहे, ज्याला रिसेंटली सेंट्रल कॅबिनेटने सुद्धा मंजुरी त्या प्रोजेक्टला दिलेली आहे. म्हणजे आपलं जव्हारपर्यंत जव्हार मनोहरचा संपूर्ण सेक्शन आहे त्याला सुद्धा देण्यात आलेली आहे. तसाच त्र्यंबकेश्वरमध्ये त्र्यंबकेश्वर दर्शनपथचा आपला फेज 1 जे आहे, टप्पा 1 तो सुरुवात झाला. त्र्यंबकेश्वर दर्शनपथचे टप्पा 2ला अथॉरिटीने त्याला सुद्धा मंजुरी दिली आहे. राज्य शासनाने सुद्धा त्याला मंजुरी दिलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली जे आपली ज्योतिर्लिंगची जी एक समिती आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त घाटाचं काम त्र्यंबकेश्वरच्या सुरुवात झालेली आहे. खाड्यांच्या कामाची सुरुवात झाली आहे. त्र्यंबकेश्वरचा खूप एक जो जुना विषय होता की श्रीनाथ घाट जवळ ते सगळं कचरा आपला साचलेला होता, त्याला आपण बायोमायनिंगची सुरुवात केली आहे. त्र्यंबकेश्वर म्युन्सिपल काउन्सिलची सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या सुद्धा कामाची सुरुवात झालेली आहे नवीन लोकेशनला, जेणेकरून तो नदीपासून लांब राहावा. आणि बायोमायनिंगचे नंतर आता जे फ्रेश कचरा आहे त्र्यंबकेश्वर म्युन्सिपल काउन्सिलचे मार्फत तो आपण श्रीनाथ घाटाला 1 मार्चपासून टाकणार नाही. 1 मार्चपासून नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनची हेल्प घेऊन, त्यांचा खूप कमी कचरा आहे, 6 ते 7 टन डेलीचा कचरा आहे, तो नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनला पे करतील त्र्यंबक म्युन्सिपल काउन्सिल आणि त्यांच्या मार्फत तो विलोलीला पाठवला जाणार आहे. नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशन इज अदरवाईज हँडलिंग ऑलमोस्ट 900 to 1000 tons per day. So this will be an addition of 6 to 7 tons per day until ते आपल्या त्र्यंबकच्या जे नवीन ठिकाणी जे आपण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लॅन करतो त्याची सुरुवात होईल. त्र्यंबकमध्ये वॉटर ट्रीटमेंट प्लांट जे अथॉरिटीने ज्याला मंजुरी दिली होती त्याची पण सुरुवात झाली आहे. STP जवळपास आता त्यांच्या शेवटची स्टेजला आहे. सिवरेजच्या त्या ठिकाणी काम सुरू झालं आहे. त्यांचे जे इंटरनल रोड्स आहे जवळपास आपण 28 रोड त्र्यंबक म्युन्सिपल काउन्सिलमध्ये घेतले, ज्याच्यामध्ये शाही मार्गपासून इतर सगळे आहे तो पण घेण्यात आलेला आहे. याच्या व्यतिरिक्त त्र्यंबकमध्ये स्टेट ASIचे मार्फत काल पण व्हिजिटमध्ये मी काही स्पॉट व्हिजिट केले होते. प्रयागतीर्थ असेल, मुकुंदेश्वर तलाव असेल, बेलवतीर्थ असेल, इंद्रकुंड आहे, गौतमेश्वर कुंड आहे. याच्या व्यतिरिक्त काही वेगवेगळे मंदिर सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने कुशव्रत तीर्थचं आपण रेस्टोरेशन स्टेट ASIच्या मार्फत करतोय. त्याचा पहिला टप्पा ऑलरेडी इम्प्लिमेंटेड आता आहे आणि दुसऱ्या टप्प्याला आता रिसेंटली आम्ही 10 दिवस आधी अथॉरिटीच्या मार्फत त्याला दुसऱ्या टप्प्याला सुद्धा त्याला एक प्रकारे शासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यांचं आता काम पण पुढे दुसऱ्या टप्प्याचं पण सुरू आहे. तर असा एकंदरीत ओव्हरऑल प्लॅनिंगच्या दृष्टीने जे काही हार्ड इन्फ्रास्ट्रक्चरचं काम होतं त्याची सुरुवात करण्यात आलेली आहे. याच्या पुढे प्लॅनिंगच्या दृष्टीने जर आपला विचार केला अथॉरिटीच्या मार्फत तर वेगवेगळे याच्यामध्ये आपण प्लॅन्स याच्यामध्ये रेडी करतोय. त्याच्यामध्ये आपलं डिझास्टर मॅनेजमेंटचा प्लॅन असेल. डिझास्टर मॅनेजमेंटच्या संदर्भातला सर्व डिपार्टमेंटची कोऑर्डिनेशन करून एक आमची फर्स्ट लेवल वर्कशॉप सुद्धा झाली आहे. त्याच्यामध्ये काही आपले नॅशनल एक्सपर्ट्स आहे, काही यशगावमधले काही आपले एक्सपर्ट्स आहे, कर्नल सुपनेकर, इतर लोक, त्यांना सुद्धा आम्ही इन्व्हॉल्व करतोय. बहुतेक कदाचित खूप लवकर आम्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट NIDM दिल्ली त्यांना सुद्धा आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व करणार, जेणेकरून डिझास्टर मॅनेजमेंटची संपूर्ण प्लॅनिंग करताना फ्रॉम क्राऊड मॅनेजमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू प्लस फ्रॉम नॅचरल डिझास्टर पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणजे तुमचा फ्लडचा मुद्दा असेल, हायवेचा मुद्दा असेल, लाईटनिंगचा मुद्दा असेल, त्यांना सुद्धा आपण याच्यामध्ये गृहीत करतो. डिझास्टर मॅनेजमेंटचा संपूर्ण आम्ही याच्यामध्ये प्लॅन अथॉरिटीच्या मार्फत त्याला आम्ही करून घेतो. याच्या व्यतिरिक्त अथॉरिटीच्या मार्फत ऑलरेडी आम्ही सॅनिटेशनच्या संदर्भातला सुद्धा काम सुरुवात केली आणि सॅनिटेशनमध्ये काम करताना जे काही आपली 3 वेळा आपल्याला काम करताना कायद्याची परिधीने काम करावं लागतं. शेतकऱ्यांना, भूमी ओनरला, भूमी स्वामीला कॉम्पेन्सेशन भेटताना त्यांची काही अपेक्षा असतात. आपला मुद्दा कोणता पण प्रोजेक्ट असो त्याच्यामध्ये हेच राहिलं आहे की त्यांची भावना आणि आपला कायद्याचा सांगड कसा घालून त्यांना सुद्धा याच्यामध्ये काही नुकसान होऊ नये आणि शासनाच्या सुद्धा जे कुंभच्या दृष्टीने खूप लवकर काम करून त्यांना संपवणं गरजेचं आहे ते सुद्धा आपल्याला करता यावं. म्हणून मी पण संवाद खूप ओपन ठेवला आहे. कलेक्टर साहेबांच्याकडे सुद्धा 2-3-4 वेळा बैठका झाल्या
मला वाटतं तोडगा आपण त्याचा काढूया, पण ते स्वाभाविक आहे. म्हणजे असा खूप इझिली मी माझी जमीन घ्या वगैरे असं कोणी म्हणत नाही. ते एक आपला भाग असतो नेगोसिएशनचा, कम्युनिकेशनचा. तो रिंग रोडचा प्रोजेक्ट असो, त्र्यंबक घाटाचा प्रोजेक्ट असो, आपण तो संवाद खूप ओपन ठेवलेला आहे. याचे पुढे सुद्धा ओपन राहणार. जे काही आपले मॅक्सिमम ग्रीव्हन्सेस लोकांचे आहे त्यांना कसं आपल्याला फुलफिल करता येईल तो आमच्या सर्वांचाच प्रयत्न आहे, सगळं प्रशासनचा मिळून. तो कलेक्टर असतील किंवा मी असो किंवा NMC कमिशनर असो किंवा कोणी. रामकुंडातला कॉन्क्रीट काढण्याचा मुद्दा जो आहे तो ह्यावेळेस काढला जाणार का? रामकुंडातला कॉन्क्रीट काढण्याचा जो मुद्दा आहे ते रामकाल पथचा मला नाही भाष्य करता येणार. आय थिंक ते रामकाल पथ मध्ये कॅन कॉमेंट बेटर ऑन. सर त्र्यंबकेश्वरचा जो नवीन घाटाचा विषय आहे, कॉन्क्रीट काढण्याचा मुद्दा आहे रामकुंडात. रिव्हर बेडचा हा, म्हणतात, river bed. NGTचा केस होता. हम्म. पण मी सांगतोय की थोडासा NMC विल बी एबल टू बेटर टेल विथ रिगार्ड टू दॅट. मला तो जुना मुद्दा माहिती आहे, NGTचा केस वगैरे सगळं माहिती आहे, पण किती कॉम्पोनंट आहे किती नाही तो NMC बेटर सांगतो. त्यातल्या त्यात तिथला जो अरुणा नदीचा जो संगम खंडित झालेला आहे रामकुंडामधला, काम आपले तिथं चालू आहे, तर तो आत्ता पूर्वत केला जाणार का तिथला? की परत स्मार्ट सिटी सारखं काम पहिले करणार, त्याच्यानंतर रामकाल पथवाले येऊन ते खजणार आणि त्याच्यानंतर परत अरुणासाठी ठरल्या जाणार, असं काय होणार? मी पुन्हा सांगतोय की याची जी डिटेल आहे, एवढं मायक्रो डिटेल, आय थिंक NMC बेटर सांगू शकतो. आय थिंक वी कॅन अँड यू कॅन आस्क NMC. रिंग रोड अलाइनमेंट बदलायच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या बऱ्याच तक्रारी आहे की अलाइनमेंट बदलते, विशिष्ट लोकांना गृहीत धरूनच त्या अलाइनमेंट मध्ये चेंजेस होत आहेत. काय त्याच्यावर अलाइनमेंटचं कसं आहे, जे आपला सिटीचा भाग आहे ती अलाइनमेंट आपला DP प्रमाणे, तर त्याच्यामध्ये जे काही DP मध्ये फिक्स्ड आहे तोच भाग आपल्याला, त्याच्यामध्ये आज रोजी त्याला बदलण्याचं काही कारण नाही. मागे पण आपण बसलो होतो, अलाइनमेंटच्या संदर्भातला 2 ते 3 बैठका झाली. कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा MD MSIDC सुद्धा आले होते त्या दिवशी. NMC कमिशनर मॅडम पण होते, कलेक्टर साहेब पण होते, काही आपले लोकप्रतिनिधी सुद्धा होते. त्या दिवशी सुद्धा क्लॅरिफाय करण्यात आलं आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा त्याच्यामध्ये बसलो आणि आमचा प्रश्न आज रोजी हेच आहे की जे आपला DP अलाइनमेंट आणि रिंग रोडचा अलाइनमेंट कसा ओव्हरलॅप करावा. काही ठिकाणी जे आपला एखादा वेळा आपण हायवे बनवतो तर त्याला टर्न काय द्यायचं आहे, ग्रॅज्युअल टर्न कसा द्यायचा आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मागे पुढे फ्रॉम अ इंजिनिअरिंग पर्स्पेक्टिव्ह अपेक्षित आहे आणि तो कोणते पण हायवेमध्ये होतो. पण DP रोडचा अलाइनमेंट त्याच्यामध्ये म्हणजे जवळपास म्हणजे फिक्सच आहे. ते DP रोडला तो ओव्हरलॅपच राहणार. जे आपलं ग्रीनफील्ड अलाइनमेंट आहे ते ग्रीनफील्ड अलाइनमेंट चा बरंच याच्यामध्ये प्रक्रिया झाली. कॅबिनेट कमिटी ऑन इन्फ्रास्ट्रक्चरनी त्याला मंजुरी दिली आहे, मॉर्कनी त्याला मंजुरी दिली आहे. तर मी असं काही स्पेसिफिक ॲलिगेशन किंवा माझ्याकडे असं काही स्पेसिफिक काही तक्रार वगैरे काही आलेली नाही आहे. बट सम पीपल माइट बी अग्री, वी कॅन लुक ॲट दॅट, दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. तिला होणार का नाही होणार तसा काही मुद्दा त्याच्यामध्ये नाही. जे आपले परभणी दिवसाला जे प्लॅन आहे तो आपला परभणी दिवसाला प्लॅन विल बी कॉमन फॉर एव्हरीवन. तो टेंट सिटीचा असो किंवा नसो. टेंट सिटीची लोकेशन करताना आपण अशा प्रकारे लोकेशन आता बघण्याचा प्रयत्न करतोय बिकॉज त्याच्यामध्ये प्रायव्हेट इंडस्ट्री प्लस अथॉरिटी दोन्ही मिळून आहे. अशी लोकेशन जे लोकांना सुद्धा गाड्यांचा वगैरेचा यायचा त्रास होऊ नये, ॲक्सेस पण प्रॉपर त्यांना राहावं आणि राहण्यासाठी सुद्धा चांगली जागा असते. दोन्ही मुद्दे म्हणजे टेंट सिटी कॅनॉट बी ॲट अ रँडम प्लेस ऑल्सो. म्हणजे करताना तो नदीचा किनार, एखादा डॅमचा किनार किंवा खूप असं चांगले ॲक्सेसला असे काही 4-5-6 लोकेशन आपण याच्यामध्ये फायनलाइज करतोय. आणि त्याच्यामध्ये जे आपली इंडस्ट्री आहे आणि जे काही असा संभ्रम असेल त्याला आपण दूर करू, त्या हरकत नाही. सर ते जे घाटाचं काम आहे त्र्यंबकेश्वर मधलं, बदल करणं अपेक्षित आहे. तुम्ही सर्व इथे खूप एक्सपिरियन्स आणि सगळे जुने पत्रकार आहे. कुशाव्रतची काय कंडिशन आहे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही आणि 15मध्ये काही परिस्थिती होती ती पण सांगण्याची गरज नाही. आज रोजी जर आपण 4-4, 5-5 पट्टीने लोकांचे वाढण्याची शक्यता आम्ही प्रोजेक्शन करतोय तर कुशाव्रतमध्ये कसं टॅकल करायचं ते माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. तर याच्यामध्ये जे घाटचे आपला बनवला जातो आहे प्रशासनाच्या मार्फत दॅट इज अ क्राऊड डिस्पर्सल स्टॅक आणि त्याच्यामध्ये नुसतं घाट नाही येतो. घाटचे सोबतच लिफ्ट इरिगेशन स्कीमचे मार्फत गोदावरीचं पाणी 12 महिने कसं गोदावरी वाहती राहावी त्याच्यावर सुद्धा त्याच्यामध्ये काम करण्यात आलेलं आहे. मागच्या वेळी जे घाट झाले असतील कदाचित काही वेळा त्याच्यामध्ये पाणी असेल काही वेळा नसेल, तो वेगवेगळा मुद्दा आहे. पण यावेळी आपण 12 माही कसं त्याच्यामध्ये पाणी वाहता येऊ शकतात आणि त्याला सुद्धा आपण तसाच सोडत नाही आहे. त्याच्यासाठी
आजच आमची दुपारी बैठक आहे आणि जिल्हा परिषद आहे, असे तिन्ही बॉडीजचे सोबत मिळून त्र्यंबकमधला, नाशिकमधला आणि रुरल एरियामधला याच्यावर आपण प्लॅनिंग सुरुवात केली. याची एक प्रकारे सुरुवात आपण 3 जानेवारीला त्र्यंबकेश्वरमध्ये नदी स्वच्छता कार्यक्रम घेण्यात आला होता. या दिवस आधी मेयर मॅडमच्या हस्ते बॉम्बे रोडला त्यांनी सुरुवात केली. काल सुद्धा काही आपली संस्था जलमित्र वगैरे, सागर मित्र वगैरे ते सगळे एकत्रित झाले स्कूलच्या संदर्भातला. तर असा विशेष आम्ही भर याच्यामध्ये असा देतोय की स्वच्छताचे कार्यक्रममध्ये प्रशासन आणि लोकांची सांगड घालू, त्यांची कन्व्हर्जन्स करू आणि त्यांना धुवा म्हणून मध्ये जे काही आपली वेगवेगळी ऑर्गनायझेशन आहे, जवळपास 300-350 ऑर्गनायझेशन आहे, त्यांची सुद्धा माझ्याकडे जवळपास 2 ते 3 वेळा आपण त्यांच्यासोबत बसून पुढचा प्लॅन कसा प्रिपेअर करता येईल तो पण आपण याच्यामध्ये करतोय. सॅनिटेशनची सुद्धा आपण खबरदारी घेतोय फ्रॉम अ टेम्पररी सॅनिटेशन पॉईंट ऑफ व्ह्यू ऑल्सो, ज्याच्यामध्ये टॉयलेट्सचा मुद्दा असेल, डस्टबिन किती लावायचे, चेंजिंग रूम किती लावायचे, त्याची सगळ्याची प्लॅनिंग साधुग्राममध्ये, पार्किंगमध्ये, पार्किंगपासून घाटाला येण्यासाठी, घाटाला ती सगळी प्लॅनिंग आपल्या मार्फत होतं. हेल्थच्या संदर्भातलं सुद्धा जे आरोग्याचे जे काही मुद्दे आहे, अगेन तिन्ही जे आपले युनिट्स आहे, जिल्हा परिषद, नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि सिव्हिल सर्जन, त्या तिन्ही युनिटचे मार्फत नाशिकमधला आणि आपलं त्र्यंबकमधला त्याची सगळी प्लॅनिंग आपण याच्यामध्ये हेल्थ आणि मेडिकल अँड एमर्जन्सी रिस्पॉन्स पॉईंट ऑफ व्ह्यू त्या प्रकारे आपण याच्यामध्ये घेतली. याच्या व्यतिरिक्त काही कल्चरल प्रोग्रामिंगच्या दृष्टीने सुद्धा आपण प्लॅन करतोय. फॉर एक्झाम्पल रामकल्पाचा ऑलरेडी प्रोग्राम सुरू आहे. त्याच्या व्यतिरिक्त ब्रह्मगिरी आणि अंजनेरीला, ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आणि अंजनेरी सुद्धा फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मार्फत आता शेवटची स्टेजला आपला प्लॅन आहे. चक्रतीर्थ, कारनाई आणि बेझे, चक्रतीर्थ, कारनाई आणि ताकेट त्याच्यासाठी सुद्धा जिल्हा परिषदच्या मार्फत प्लॅन इज ऑलमोस्ट फायनल. त्याला आम्ही खूप लवकर मंजुरी देण्याचा याच्यामध्ये प्लॅन आहे. आणि याच्या व्यतिरिक्त कल्चरल प्रोग्रामिंग पॉईंट ऑफ व्ह्यू आपण पुरोहित संघाच्या सोबत मिळून PWचे मार्फत ध्वजास्तंभची सुद्धा उभारणी कुशाव्रत तीर्थला, आपलं रामकुंडाला आणि जे काही आपला नवीन घाट आहे त्या ठिकाणी आपण ध्वजाचा सुद्धा याच्यामध्ये एक नवीन याच्यामध्ये संकल्पना घेतली आहे. त्याच्यामध्ये पुरोहित संघाच्या सोबत मिळून जे जे काही आपले कॉम्पोनंट्स त्याच्यामध्ये राहिले पाहिजे ते सगळे कॉम्पोनंट्स ध्वजास्तंभाचे डिझाईनमध्ये आपण कुंभच्या दृष्टीने जे काही इम्पॉर्टंट आहे त्यांना आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घेतोय. याच्या व्यतिरिक्त स्टेक होल्डर कन्सल्टेशन बरेच आमच्या स्तरावर झालेली आहे. समाज घटकांचा जे वेगवेगळे जे काही घटक आहेत त्याच्यामध्ये आपली बिझनेस असोसिएशन असतील, आपले ट्रान्सपोर्ट असोसिएशन असतील, आपले हॉटेल असोसिएशन असतील, याच्यानंतर बँक्सच्या सोबत आमची जवळपास 2 स्टेक होल्डर कन्सल्टेशन झाले. टेलिकॉम कंपनीच्या सोबत 3 वेळा कन्सल्टेशन झालं. याच्या व्यतिरिक्त हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीच्या सोबत आम्ही बसलो आहे. जे आपले ट्रान्सपोर्ट युनियनमधले ऑटो रिक्षा युनियन चालक आहे त्यांच्यासोबत आम्ही बसलो आहे. इंडस्ट्रीजच्या सोबत आपण बसलो. त्याच्या मागची संकल्पना एवढीच आहे की जे काही मी आता प्लॅनिंग करतो आणि विशेषतः जे आपल्या शेवटचा एक जे प्लॅनिंगचा मुद्दा आहे म्हणजे मोबिलिटी प्लॅनिंग, पार्किंग कुठे ठेवायची, हे कसं ठेवायचं, ते सगळं प्रामुख्याने पोलीस विभागाच्या मार्फत आणि NMC, TMC सगळे अथॉरिटी सगळे मिळून इन्क्लुडिंग रेल्वे त्यांचे होल्डिंग एरियाज वगैरे, स्टेजिंग एरियाज वगैरे, तो सगळा प्लॅन एकत्रित मिळून सर्व एजन्सी एकत्रित मिळून करतायत. आणि याच्या व्यतिरिक्त त्या मोबिलिटी प्लॅनच्या दृष्टीने वेगवेगळे त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर आहे, त्याच्यामध्ये नॅशनल एक्सपर्टीजचा वापर आहे. मागे पण मला वाटतं मी प्रेस नोट पण याच्यामध्ये दिलं होतं की आम्ही एक अथॉरिटीला एक प्रकारे आम्हाला टेक्निकली ॲडवाईज करण्यासाठी काही टेक्निकल ॲडवायझरी कमिटीसुद्धा 3 ते 4 आम्ही सेटअप केली आहे. सॅनिटेशनची एक समिती इस्टॅब्लिश केली आहे ज्याच्यामध्ये जवळपास 6 नॅशनल एक्सपर्ट त्याच्यामध्ये आम्ही घेतले की टॉयलेट्सची टेक्नॉलॉजी काय राहिली पाहिजे, इतर टेक्नॉलॉजी काय राहिली पाहिजे. तसाच आपण एक मोबिलिटीची टेक्निकल ॲडवायझरी कमिटी घेतली ज्याच्यामध्ये ISC बँगलोरचे प्रोफेसर आशिष वर्मा आहे, SPAचे प्रोफेसर बंकिम कालरा आहे, प्रोफेसर सेवाराम SPAचे आहे, CPTचे आपले प्रोफेसर बंकिम कालरा आहे. असे आपण जे काही मोबिलिटीमध्ये जे एक्सपर्ट लोक आहेत त्यांना घेतलं जेणेकरून पोलीसच्या मार्फत प्लॅन करताना, प्रशासनाच्या मार्फत प्लॅन करताना त्याच्यामध्ये कुठेतरी एक अकॅडमिक पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा त्याला एक आम्हाला असं चेक राहावा, आम्हाला ॲडवाईज राहावा, त्याच्यामध्ये आम्हाला हे राहावं. याच्या व्यतिरिक्त
तर असा 2 ते 3 आपण ॲडवायझरी कमिटी सुद्धा याच्यामध्ये इस्टॅब्लिश केला. एक सिटी ब्युटिफिकेशनसाठी डॉक्टर प्राजक्ता बस्ते जे आपले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्रिन्सिपल आहे आणि त्याच्यासोबतच काही लोकल आपले आर्टिस्ट आणि आर्किटेक्ट घेण्यात आले, जेणेकरून सिटीमध्ये ब्युटिफिकेशन करताना तो त्र्यंबकेश्वर असो, नाशिक सिटी असो, त्याला ब्युटिफिकेशन करताना कुठे काय एलिमेंट घेतला पाहिजे, स्टोरीचा काय कॉम्पोनंट त्याच्यामध्ये घेतला पाहिजे, तो सुद्धा आम्ही याच्यामध्ये प्लॅनिंगचा भाग म्हणून सगळा घेण्यात आलेला आहे. आतापर्यंतचा मोठा जे फोकस होता तो सगळे जे काही आपले मोठे प्रोजेक्ट्स आहे, मेजर इन्फ्रा प्रोजेक्ट्स आहे, त्यांचे अप्रुव्हल, DPR, एस्टिमेट्स, प्रमा, त्यांचे काम सुरू करणं त्याच्यावर भर होता. याच्या पुढे ते सगळे जे काही आपले मेजर इन्फ्रा वर्क्स आहे त्यांची क्वालिटी कशी मेंटेन राहावी म्हणून आपण थर्ड पार्टी क्वालिटी कंट्रोलसाठी TUV SUD मेजर ग्लोबल फर्म आहे, ज्यांना प्रयागराज आणि इतर ठिकाणी सुद्धा एक्सपिरियन्स त्यांना क्वालिटी कंट्रोलचा आहे कुंभमध्ये, त्यांना ऑनबोर्ड करण्यात आलेलं आहे. त्यांच्या कामाची सुद्धा सुरुवात झाली आहे. फुल टीम त्यांची जवळपास पुढच्या 10-12 दिवसामध्ये फुल टीम सुद्धा डिप्लॉय होऊन जाईल. त्यांची अर्ध टीम ऑलरेडी इथे आलेली आहे. वेगवेगळ्या एजन्सीचे मार्फत त्यांनी सुरुवात केली आहे. त्याच्यामध्ये त्यांना आपण चेकलिस्ट, त्यांच्या प्रोसिजर, त्यांची अप्रोच मेथडॉलॉजी सगळं आपण त्यांना ठरवून देतोय. दिराम सर आणि आम्ही मिळून त्याच्यामध्ये क्वालिटी कंट्रोलच्यासाठी. आणि याच्यामध्ये मदत घ्यायला आम्ही IIT बॉम्बेचे प्रोफेसर धरमबीर सिंग आहे, ही इज अ नॅशनल लेवल एक्सपर्ट इन रोड्स. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून 1-2 लोक जे याच्यामध्ये एक्सपर्ट आहे त्यांना घेतलं आहे. आता जवळपास 15-20 दिवस आधी सर्व आपले विभागांची आम्ही NMCच्या ऑडिटोरियममध्ये ट्रेनिंगसुद्धा ठेवली होती. त्याच्या मागची सुद्धा सूचना हीच होती की बऱ्यापैकी लोकांना ऑफिसर्सला माहिती असतात काय काय नाही, काय वेळा काही गोष्टी आणि रोडचं काम करताना, घाटचं काम करताना, बिल्डिंगचं काम करताना त्याच्यामध्ये क्वालिटी रिलेटेड काही इश्यूज घेऊ नये. तर म्हणून त्याच्यामध्ये त्रिसूत्रीय याच्यामध्ये यंत्रणा आहे. एक तर ऑलरेडी त्या एजन्सीचे PMCs आहेत, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट किंवा अथॉरिटी इंजिनियर्स. आपण याच्यानंतर थर्ड पार्टी क्वालिटी कंट्रोलची एजन्सी पण ठेवतोय आणि त्यांच्यावर सुद्धा एक प्रकारे चेक करायला आपण जे IIT बॉम्बेचे मी जे प्रोफेसर म्हटला त्यांच्या मार्फत सुद्धा काही रॅन्डम आपण सॅम्पलिंग करून घेणार आहे, जेणेकरून कामाचा वेग पण आपल्याला घ्यायचा आहे आणि आपण काम सुद्धा सगळे वेळेवर पूर्ण करू. पण ते करताना क्वालिटीमध्ये काही इश्यू येऊ नये, क्वालिटीचा आपला काही याच्यामध्ये इश्यू राहू नये म्हणून आपण हे संपूर्ण ऑलमोस्ट 3 लेवल ऑफ चेकिंग एक प्रकारे आपण म्हणू शकतो त्याला आपण याच्यामध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करतोय. आणि आता याचे पुढे आपला जे प्रामुख्याने जे आपला फोकस राहणार आहे तो आपला टेम्पररी इन्फ्रावर राहणार आहे. तो आपला साधुग्राम असो, आपले टेम्पररी पार्किंग लॉट्स आहे, आउटर पार्किंग आहे, इनर पार्किंग आहे, काय आपले होल्डिंग एरियाज आहे, काय आपले स्टेजिंग एरियाज आहे. टेंट सिटीच्या संदर्भातला आपण 2 ते 3 याच्यामध्ये स्टेक होल्डर कन्सल्टेशन झाले. तर टेंट सिटीसुद्धा आता बऱ्यापैकी मला आयडिया आला आहे की आपल्याला कसा करायचा, कुठे करायचा वगैरे वगैरे, जेणेकरून टेंट सिटीच्या मार्फत लोकांना अकॉमोडेशनची सुद्धा फॅसिलिटी याच्यामध्ये इन्क्लूड आम्हाला करता यावं. आणि फायनली काही आपला स्किलिंगचा सुद्धा याच्यामध्ये आपण कॉम्पोनंट, स्किलिंग, कपॅसिटी बिल्डिंग, ट्रेनिंगचं सुद्धा कॉम्पोनंट आपण याच्यामध्ये ठेवतोय. लवकरच आपण भोसला मिलिटरी कॉलेज त्यांच्यासोबत MOU सुद्धा करणार आहोत. जे काही आपली व्हॉलंटियर्सच्या ट्रेनिंग, ऑलमोस्ट 10,000 व्हॉलंटियर्सच्या ट्रेनिंगचा प्रोग्राम आपण त्यांच्यासोबत करतोय फ्रॉम अ डिझास्टर पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि त्याच्यामध्ये NIDM जे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट त्यांचे सुद्धा आपण याच्यामध्ये सांगड घालणार आहोत. आणि 10,000 व्हॉलंटियरचा ट्रेनिंग आहे आणि त्याच्यामध्ये पुणे युनिव्हर्सिटीच्या मार्फत त्यांना 2 क्रेडिटसुद्धा अनाऊन्स करण्यात आले. आणि आपण वी आर ट्राईंग टू सी दॅट पुणे युनिव्हर्सिटीचे जे 2 क्रेडिट आहे त्याच्यामध्ये ट्रेनिंगचा कॉम्पोनंट ॲक्च्युअल डिप्लॉयमेंटच्या नंतरच त्या मुलांना आपला क्रेडिट कसा भेटू शकत आहे. आणि त्याच्यामध्ये पण आपण 5 व्हर्टिकल व्हॉलंटियर्सची ट्रेनिंगचं केलं आहे. तो स्वच्छता रिलेटेड असेल, तो ट्रॅफिक रिलेटेड असेल, तो घाटावरची ड्युटी आहे, मेडिकल, असं आपण व्हर्टिकल डिवाईड केले आणि आपण त्यांचा इंटरेस्टसुद्धा त्या मानाने घेणार आहोत. कॉलेजच्या मार्फत खूप लवकर पोर्टलसुद्धा एक आपण ओपन करणार आहोत ज्याच्यामध्ये आपण व्हॉलंटियर्सच्या मार्फत त्यांचा इंटरेस्ट मागवणार आहोत. आणि आपले जिल्ह्याचे असतील का बाहेरचे जिल्ह्याचे असतील आणि याच्यामध्ये आपली जे कन्व्हर्जन्स आपला आपदा मित्रांची, याच्यामध्ये सिव्हिल डिफेन्स व्हॉलंटियर्सची, NSS, NCC, स्काउट गाईड यांची सुद्धा आपण कन्व्हर्जन्स व्हॉलंटिअरिंगचे प्रोग्राममध्ये घेतो. आणि याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट, अथॉरिटी, NMC सगळे मिळून आपण जिल्हा प्रशासन मिळून याच्यामध्ये व्हॉलंटिअरिंग प्रोग्राममध्ये पण एकत्रित मिळून काम करतो. तो सांगण्यासारखा भरपूर आहे. आय थिंक मोर ऑर लेस दिस इज द स्नॅपशॉट ऑफ विदाउट गोइंग इन टू जस्ट टू मच डिटेल. ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरचं कॉरिडॉर सांगितलं मी. फेज 1 ऑलरेडी सुरुवात झालंय आणि फेज 2चा पण आपण प्रमा दिला.
तो पण काम आपण म्हणू शकतो 1-1.25 महिन्यामध्ये फेज 2चं काम सुद्धा त्र्यंबकेश्वर दर्शन पथची त्याची सुरुवात होणार आणि प्रामुख्याने त्याच्यामध्ये फोकस आपण असा ठेवला आहे की जे आज रोजी श्रीमंत पेशवे मार्ग जे आपण ज्याला आपण प्रायमरी